पुण्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे। यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। 15,000 क्युसेकने हा विसर्ग सुरू करण्यात आलाय। अंबड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। यामुळे दुधना नदीला पूर आला असून ऊसाचं देखील नुकसान झालंय। नांदेडच्या किनवट तालुक्यात मुसळधार पावसामुळे सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागलाय, तर अनेक नद्या नाल्यांना पूर देखील आलाय। नीरा खोऱ्यातील प्रमुख धरणांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। यामुळे पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून भाटघर, नीरा, देवघर, वीर आणि गुंजवणी हे चारही धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहे। या धरणांमधून नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। उजनी धरणातील पाण्याच्या विसर्गात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे। 51,600 क्युसेकने भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। वाशिममधील अडाण धरणाचा तिसरा दरवाजा उघडण्यात आलाय। यामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलाय। 29,646 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। शहापुरात पावसाची संततधार सुरूच आहे। यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। देवठाणा उसवत येथील पाझर तलावाच्या मातीच्या संरक्षण भिंतीला मोठं भगदाड पडलंय। हजारो हेक्टरवरील पिकं वाहून जाण्याची भीती आहे। यामुळे प्रशासनानं तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। धोम धरणातून 7,000 क्युसेकने कृष्णा नदी पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे वाईच्या प्रसिद्ध महागणपती मंदिरात पाणी शिरलंय। कृष्णा नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय। यवतमाळ जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। अशातच हवामान खात्यानं यवतमाळ जिल्ह्याला आणखी पुढील 2 दिवस येलो अलर्ट घोषित केला। रत्नागिरीत जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडतोय। वाऱ्यामुळे घरावर झाडं पडून 5 घरांचं नुकसान झालंय, तर जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहते। गोंदिया जिल्ह्यात पुलावरून पाणी वाहत असल्यानं अनेक रस्ते बंद करण्यात आले। शेतीही पाण्याखाली गेली आहे। शेतीचं मोठं नुकसान झालंय। गडचिरोलीतील गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। त्यामुळे अनेक मार्ग बंद झाले, तर नदीकाठच्या गावांना आपत्ती व्यवस्थापनानं सतर्कतेचा इशारा दिलाय।